नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. वर्षाचा म्हणजे या वर्षाचा 2025चा. तुझा नाही हा पाहिजे तुम्हाला. अरे स्पीकर घ्यावा ना. तर आपल्याला ही 4 व्हीलर घेऊन म्हणजे स्पीकर घेऊन कुठेतरी जायचं आहे. थांबणार रे. सॉरी आय एम टॉकिंग सम. बोलतोय ना मी. पुढे पण इंग्लिशच बोलायचं होतं ना. तर आज आमचा असं प्लॅन आहे कुठेतरी बाहेर जायचं फिरायला, कारण की आपण दरवर्षी कुठं ना कुठं जातोच ना 1 तारखेला. गेल्या वर्षी आपण शट अप यार, अयो मॅड वॉट, तो पण एक चालू झाला आहे ना, म्हणून ब्लॉगिंग कम्युनिटी खराब होत चालली सध्या. तर गेल्या वर्षी आपण गेलो होतो सिद्धिविनायकला आणि सॉरी काय दगडूशेठ हलवाईच्या गणपती बाप्पाला. तुला लक्षात. अरे हो, तर दगडूशेठला गेलो होतो. अजून दुसऱ्या ठिकाणी जेजुरीला पण गेलो होतो ना. जेजुरीला पण गेलो होतो. तर आज आपण चाललोय डायरेक्ट नाशिकच्या पुढे वणीदेवीला, सप्तशृंगीला. अरे धक्का क्यों मारता रे, बीच में क्यों आता है फिर, स्टुपिड वुमन. तर चला, हे बघा पॅकिंग मस्त केली. हे नाही, हे कचरा आहे. हे कचरा आहे रे. ते पण कचरा नाहीये. सॉरी सॉरी शक्तिमान सॉरी. तर या बॅगमध्ये ना आपण ना काय घेतलं, जेवणाचं सामान. ऑलमोस्ट आपण ना जेवण ना बनवून घेणार आहे तिथे गेल्यानंतर. दुसऱ्या दिवशी तिकडचा खाऊया, पण आज रात्री आपण तिथं पोहोचून ना जेवण बनवायचं आहे आपल्याला, नॉनव्हेज मस्तपैकी. आणि याच्यामध्ये कपडे वगैरे आहेत. आपली छोटीशी शेगडी पण आहे. तर चला आवरूया फटाफट, जाऊन पेट्रोल वगैरे सगळं फुल करून आलं आहे. डायरेक्ट भेटूया गाडीवर हेल्मेटमध्ये. ओके तुमचं चार्जर घेतलं, माझं चार्जर घेतलंय. तर हे बघा, अशा प्रकारे आपली बॅग वगैरे बांधलेली आहे. पुढे टँक बॅग, पेट्रोल तर फुल केलं आहे. आणि ही बघा, ही आपली मोठी बॅग व्यवस्थित बसली आहे. इथं पाय पण ठेवता येतील. हे शक्तिमान. चला तिथून येईल आता. कुठे गेली काय माहीत महाराणी. हे बघा, हे पण आलं शक्तिमान, ब्लॅक कलरवाला शक्तिमान. आणि छोटी हाईटवाला. कसं वाटतंय, कम्फर्टेबल आहे. पहिल्यांदा थोडी घातली. अयो सॉरी. चला गणपती बाप्पा मोरया. आजचं वातावरण मग मस्त आहे. जास्त थंड पण नाही आहे, जास्त गरम पण नाही आहे. आता वाजलेच बघा किती, 10:30. 10:37. आपल्याला जाईपर्यंत जास्त नाही, मला वाटते 3-4 वाजतील खूप, म्हणजे जास्तीत जास्त टाईम. कारण की 200 किलोमीटर आणि रस्ता पण पूर्ण चांगलाच आहे आपल्याला. समोर बघा किती मोठा चष्मा आहे. असं वाटतं चष्मा लावला आहे गाडीला. मक्खी वाटते ना गाडी, गाडी मक्खी वाटे हो, मक्खी. मोठे मोठे डोळे. शहापूरच्या 5-1 किलोमीटर पुढे आलो आहे. थांबलो आहे मस्तपैकी. तिथे नाश्ता वगैरे करू. भूक लागली. भूक तर अशी लागली नाही, खाऊन घेऊया. भूक तर अशी लागली नाही, पण खाऊन घेऊया. तेव्हा याच्यामध्ये नाश्ता आहे आणि थोडेफार इथं कटलीस वगैरे घेऊया. इथे आपला मित्र पण येणार आहे आता, म्हणून त्याच्यासाठी थांबलो आहे. त्याचं आम्ही थांबणार तर नव्हतं असं काही. चला नाश्ता करू. आणि आपला ठेपला. हे काय आणलं तू? थेपले, मेथीचे थेपले. अजून चटणी, मेथीचे थेपले, चटणी, पाण्याची बॉटल घ्यायला लागणार. ए बाबा, चला नाश्ता करू. यांची वाट बघू, ते येतील 15-20 मिनटं बोलतात अजून, पण निघू. काय पाठवलं ना तुला? हे बघा आले आता पाहुणे आपले. चांगली रड. दुसरा आवाज काढ ना आता, दुसरा आवाज काढ. कुछ भी. तुला इथं सोडतो की पडशील. आता रडते कधी. वर्षासोबत राहते, माझ्यासोबत राहत नाही. काय लेकरांचा काय प्रॉब्लेम आहे का समजत नाही. लेकरांना मला नेहमी घाबरतात, सगळेच लोक येतात असे.
तर चला आतला इकडनं काय काय आता आम्ही या कॅन्टीनला थांबलो होतो. हे काका जरा ना डोक्याने असं विसरबोळ येतं असं वाटतंय मला. त्यांना काही गोष्टी लक्षात राहत नाही आहे. क्या हो? स्पेशल चाय था वो. अच्छा उसका 30 रुपया लिया मैं. अच्छा बोला, आम्हाला काय माहिती नव्हतं ना. विचारलो तरी पण त्यांना. हुआ ना बी हो. चलो. ते एवढे विसरबोळ आहेत ना. आम्ही जेव्हा गेलो नाश्ता करायला गेल्या आम्ही सांगितलं नाश्त्यासाठी कटलेट्स किंवा गरम गरम वडेपाव. आम्ही गेलो थांबलो 10-15 मिनटं झाले वाट बघतो कधी येईल नंतर विचारतो तुम्हाला काय पाहिजे. काय बोलणार राहू दे. चला इकडनं आता 150 किलोमीटर बघा 150 किलोमीटर दाखवते. येत नाही रडकुंडी रे. तुला पाणी बघ. तुला किडनॅप केलं का आम्ही? 2 मिनटं फक्त बसली आमच्याजवळ लगेच कल्टी मारली. रडायला लागली ती लगेच. बघतेच आहे अजून हसते रे ती हसते. काय बोलू यार तिला आता. ते बघ कार्टून आहे कार्टून आहे तू. कार्टून. चायला वाचला बघ असा. काय माहित काय करत होता. थोडक्यात वाचला भैया थोडक्यात. काय वातावरण झालं यार एक नंबर. ऊन आहे हे बघा. सप्तशृंगीगड राईट मारलं की 13 किलोमीटर. इकडे पण तेच आहे 13 किलोमीटर. ऊन आहे पण बिलकुल पण थंडी सॉरी ऊन आहे पण बिलकुल पण असं गरम होत नाही आहे. थंड वाटते उलट. क्या बोलणे का. बघा भावनो कसं आहे कारमध्ये ना मजा येईल पण जी मजा अशामध्ये ना बाईकवर रोड बघा डोंगर बघा थंड हवेचं वातावरण असं फील करा. बापरे कसली मजा. आणि कारमध्ये काय मस्तपैकी बसा. इकडनं असं एक दांडी दिसणार इकडनं अशी एक दांडी दिसणार. त्या काचमधून आपण बघा इकडं तिकडे. पण हे वातावरण थोडी असं फील नाही होणार ना कारमध्ये. पैसा वसूल इसको बोलते पैसा वसूल. भले थोडं दुखतंय खाली चालवून पण मजा येते. बाईकवर मजा येते आम्हाला. बाकी लोकांचं माहीत नाही पण आम्हाला मजा येते. मला एक समजत नाही आहे. मी सकाळी पेट्रोल फुल केला काहीतरी 900 रुपये काहीतरी टाकलं वाटतं पेट्रोल. आणि अजूनपर्यंत बघा ना 201 किलोमीटर गाडी चालली आहे आणि पेट्रोल आत्तापर्यंत फुल दाखवते. फक्त एकच दांडी किंवा ते बार बोलतात ना त्याला ते फक्त कमी झालं आहे. मला काय समजत नाही माझी गाडी जास्त एव्हरेज द्यायला लागली आहे का काही ग्लिच आला आहे बाईकमध्ये माझ्या. पण काय असं कधी होत नाही काय समजत नाही. आता 2 झाले बघा 2 कमी झाले. पहिले 1 कमी होता आता 2 कमी झाले. बरं आहे चांगला एव्हरेज दिला तर. ही समोर इथे एक पोलीस चौकी होती काय आहे का माहीत नाही. आम्ही मला वाटते 5-6 वर्ष आधी यायचो ना तर इथे समोर ना एक पोलीस चौकी असायची. हे इथं पोलीस चौकी नाही. इथून राईट मारला की सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंगगड. आता इथून गडाला सुरुवात झालेली आहे. थोडाफार घाट सेक्शन आहे. किती किलोमीटर आहे 9.7 समजा 10 किलोमीटर आहे इकडनं. आपण आता गडावर चाललो आहे. राईट साईडला बघा एवढा मस्त ऊन येतं ना. कडक ऊन एकदम कडक ऊन. आता टाईम काय 5:15 वाजले. ऊन एवढा कडक आहे ना पण अंगाला असं वाटत नाही का ऊन लागतं आहे किंवा काय अशी गरमी होते. बिलकुल पण नाही. उलट भारी वाटतं आहे. थंड वातावरण आहे आणि कवळं ऊन एकदम. रात्री जर आपण या रोडने आलो ना
काय दिसणारच नाही, एवढा धुक्का असतो ना इथे भरपूर. आणि रोड पण बघा ना वाकडा तिकडे आहे. आणि खास करून आपले महामंडळ एस टी महामंडळ लालपऱ्या, बापरे असे सुसाट जातात ना इकडनं, काय विचारायचं कामच नाही. आपण बघा तिकडनं असं आलो आहे, दिसतंय का नाही माहीत नाही. असे वाकडा तिकडं वळण नाहीत. बाहेर एवढी थंडी आहे, कुठं जायची इच्छा नाही. हे भाई चल ना जाऊ बाहेर. नाही बाबा खिडकी उघडली की खिडकी उघडली, थोडीशी उघडली ती पण. रूम भेटली आपल्याला 1000 रुपयामध्ये. आणि सोबत 2 लेकरं आहेत लहान लहान. हे काय नाही, मी लहान थोडी आहे. आता ना भट्टी आपली बाहेर लावायची नाहीये, साईडला इथेच लावायची आहे बघा, या साईडला. 2000 years later. गुड मॉर्निंग मंडळी, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यात पहिले दर्शन देतो. जरा दिसणार तर नाही प्रॉपर. चला, इकडे वर मंदिर आहे, आई सप्तशृंगी गडाचा. हे मंदिर आमची. वर मंदिर आहे. चाललंय म्हणजे आता एवढी थंडी वाजत नाही. सकाळी जेव्हा उठलं ना आम्ही भरपूर थंडी होती 4 वाजता. आता वाजलेत 6:30. आणि त्या काकीनं 4:30 वाजल्यापासून पाणी गरम करून देतात आम्हाला. आम्ही आमचंच पाणी गरम करून घेतला. तुम्हाला दाखवू का कसा? 1 मिनटं, 1 मिनटं. बघा, पाणी गरम करण्याचा जुगाड. आपण गॅस आणलेला ना त्याच्यावरच पाणी गरम केलं मस्तपैकी. आणि आपली आंघोळ करून घेतली. चाललं आता मस्तपैकी चहा वगैरे पितो, नंतर जाऊ दर्शनाला. 6 वाजलेत, पण मस्त क्राऊड वगैरे आहेत बऱ्यापैकी, चांगला क्राऊड आहे. इकडे ना रूम भरपूर ठिकाणी आहेत, पण ना थोडे महाग आहेत. आम्ही स्टार्टिंगला जेव्हा विचारलं 3,000 रुपये सांगितले रूम. आणि आम्ही ज्या ठिकाणी घेतला आहे फक्त 50 मीटर आतमध्ये, तो भेटला आम्हाला 1100 रुपयाला. रूम चांगला आहे, बस एकदम 1000 रुपयामध्ये भेटला आहे. नवीन वर्षाची सगळ्यात पहिली चहा, आणि ती पण एकदम कडक वणीमध्ये. नशिबान आहे का नाही आपण. चेअर्स, हॅपी न्यू इयर. पहिली चहा चेअर्स करून. चेअर्स. नो रिॲक्शन झाली ती. हा का, परत कर, स्माईल दे. मला घाबरतात लहान पोरं, काय माहीत का. वणीला सप्तशृंगी गड तर वारीच आहे. मंदिर पण भारी आहे, पण समोरचा नजारा बघा अपोजिटलाच. भारी वाटतं का नाही एकदम. भरपूर दिवसानंतर आज बघितला सकाळचा देखावा. हे बघा मागे, आणि इथे मंदिर. 7:30 वाजलेत. आता आम्ही आलो रोपवेच्या इथे. तिकीट वगैरे काढून बसलो आहे. या 2 बायका गेल्यात ना ओटीचं सामान आणायला. फक्त 30 रुपये वाचतील म्हणून ना अर्धा किलोमीटर लांब गेल्यात ओटीचं सामान घ्यायला. आणि लहान पोरगी सोडून गेल्या. हिला पण सोडला आहे. मम्मी कुठे गेली? हे दोघी आल्या बघा. आता आपण त्यांना विचारू पैसे किती वाचवल्या का, बघूया. काय आला, कुठे गेले? तिथे आतमध्ये गेले, इथे लय महाग सांगितलं. तिथे किती होतं? 100 रुपयाला आलं सगळं. 100 रुपयाला? तर तिथे पण 100 रुपये तिथे होतं फक्त ना. हार देत होती. आणि? हार, नारळ, तिन्ही प्रसाद दिला, हार दिला, हे चुंदरी दिली, आपण ओटी दिली. पोपट झाला. चला चालला तर रोपेला. हे बघा 120 रुपये मोठ्यांना आणि 60 रुपये वाटते छोट्यांना. इकडून सरळ आहे आतमध्ये. इकडे असं वाटते प्रॉपर स्टेशनला आलं आहे आपण कोणत्या तरी. इकडनं एंट्री आतमध्ये. लोकांना विचारलं आहे, लोक बोलतात फुल गर्दी आहे, पण इकडे बघून तर असं वाटत नाही का गर्दी असेल, कारण की सगळं रिकामी आहे. हे बघा ह्या खुर्च्या वगैरे सगळ्या रिकामी आहेत. गेल्या टायमाला तर हे सगळं पॅक होतं. गेल्या टायमाला इथेच आम्हाला 1-1.5 तास गेलेला आतमध्येच. इथून एंट्री आहे.
ट्रेनने जाऊ. हे बघा, हे इकडनं येतील ट्रेन. दोन्ही साईडला उभं राहायला जागा आहे. साईडला असं उभा राहायचा, ट्रेन येईल, आतमध्ये घुसायचा. असं आहे. आली ट्रेन आता. मी ट्रेनमध्ये जाणार आता. तू पण जाणार ट्रेनमध्ये? हो बोल, हो हो बोल. ट्रेनची वाट बघते. ट्रेनची वाट बघते. आम्ही तिसरींदा झालो वाटते ट्रेनने. ह्याच्या आधी पण गेलेलो. तुम्ही दुसरीला, मी तिसरीला. हो. थोडंसं पाहिलं. फायनली आपलं आगमन झालेलं आहे ट्रेनमध्ये. इथे ना 10 लोकांची बसायची जागा आहे. नवरा बायको असतील तर तरी पण 10 जण असतील. झालाय बंद. जाऊया वर आता. कमीत कमी ना 120च्या स्पीडला आपण वर जाऊया, एकदम फास्ट. सगळं ऑटोमॅटिक आहे, काय टेन्शन नाही. कोणाचा माणूस ठेवलेला नाही आहे. कोण आहे? माहिती येईल आपण सगळं आहे ना. तू काम केलं का इथे? गेली आहे ना. आम्ही गेलो नव्हतो ना. आम्ही सगळं झंझटमारी बघितलं नाही. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देत नाही. चला निघाली ट्रेन आपली. ए ट्रेन निघाली बाबा आपली. ट्रेन कडून बाहेरचा नजारा पण दिसतो आपल्या इकडनं. इकडनं सगळं दिसतोय बाहेरचा. लास्ट टाइम मला तुम्ही लोक, मी हे नाही आहे ना, आणि तुम्ही लोक चढणं सेम टाइम हो, कारण की लास्ट टाइमला गर्दी भरपूर होती. पोहोचलो पण फक्त 1 मिनिटात उघडला. तिथे समोरच आता मंदिर आहे, जवळ एकदम. ट्रेन बघा आपल्याला जवळून बघायला भेटते. अर्धा तास झाला आता. अजून काहीच नाही. आतमध्ये येऊन अर्धा तास झाला नाही झाला आहे. फक्त 10 मिनटात अजून मागच्या लाईनचं इथं आलं आहे बस. एवढाच, जास्त काय नाही. अजून तर हे सगळं कवर व्हायचं बाकी आहे. वरपर्यंत जायचं बाकी अजून. 10 ते 15 मिनिटच झाले. 8-10ला. तुझी गाडी छोटी आहे ना, मग ती स्लो चालते. छोटी असू दे मोठी असू दे, slow टाईम चालते. एकच दाखवतो. स्लो चालते का नाही? आता बोल किती वेळ झाला? आता झाला पाऊण तास. किती टाइम, किती पुढे आला फक्त एकच लाईन क्रॉस केली ना. आणि ते सरकत नाही लाईन बिलकुल पण. VIP जी लाईन आहे ती पण सरकत नाही. ती पण फुल जाम झाली. ती समोर आहे बघा, ती पण फुल जाम आहे. कशी आलं ते आता कमीत कमी 2-2.5 तास झाले आता वाटते आता. ज्याच्या अंगात येतोय तो लक्ष देतो. आपली माणसं सोबत येतात का नाही? नाटकं बघा, नाटकं. त्याला अंगात आल्याला थांबलाय आता परत येईल. 2-2 मिनटं थांबतोय. दादा, हो दादा, बंद पडला काय? सीझन वाईज आहे यांचा. सीझन आहे 5-5 मिनिटाचा. Two hours later. तिथं समोर बघ बजरंगबली. नाही, गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती. गणपती बाप्पा ओ र्या. लोक बोलतात ना, किती फिरणार गाडीवर, किती फिरणार. हे बघा, इथपर्यंत फिरणार आम्ही. आयुष्य में इतना ही चाहिए अपने को, ज्यादा कुछ नहीं चाहिए भाई.
अरे झोपली परत हो का? चाललं? भिवंडी आलो ना? मग? आता तेच problem आहे ना? बाय बाय और plan करते हैं. टायमावर झोपली ती काय बोला टावर लागते ना पण एका नंबर पोहोचला आता. हां हा, तिला पोस्ट 6 वाजे 7 पर्यंत पोहोचतात. आरामात कार घरी गेलं. चला बाय बाय करा आराम करा बाय बाय करूया परत लगेच. कसं वाटते आमचा स्वभाव? मस्त. आमचा कसा वाटला बरोबर नाही ना तुझा खराब आहे. हां पापी फोटो पाठव मला. हां